श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे चंद्रग्रहण. आता चंद्रग्रहणामध्ये कोणते नियम पाळायचे हे तुम्हा सर्वांनाच माहित आहे, पण चंद्रग्रहण संपल्यावर आपल्याला काही कामे ही आवर्जून करायची आहे. कारण की चंद्रग्रहणाच्या या काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता ही वातावरणामध्ये पसरलेली असते. ही नकारात्मकता दूर होण्यासाठी व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी भरपूर वेळा आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे कष्टाचे फळ हे आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही. मुलांची देखील पाहिजे तशी प्रगतीही होत नाही. तसेच पितृपक्ष देखील चालू आहे. त्यामुळे या काळामध्ये कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या, तसेच घरामध्ये कोणते एक काम करावे की ज्यामुळे सर्व नकारात्मकता ही दूर होईल आणि कोणत्या चुका करू नये. कारण की भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. आणि मग आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली, तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही, उलट मला दुष्परिणाम हे भोगावे लागले. मग चंद्रग्रहण संपल्यावर काय करावे व काय करू नये याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. आता चंद्रग्रहण हे रात्री 1:30 वाजता संपत आहे. आता 1:30 वाजता जर तुम्हाला आंघोळ करणे शक्य असेल तर आंघोळ करू शकता, आणि जर शक्य नसेल तर अशा वेळेस आपण सकाळी आंघोळ करणार आहोत. तर आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू या टाकायच्या आहे. पहिल्यांदा चंद्रग्रहण संपल्यावर आपण घरातील गंगाजल घ्यायचं आहे आणि हे गंगाजल सर्व ठिकाणी शिंपडायचं आहे. आता आंघोळ करताना देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे आंघोळीचं पाणी हे गरम किंवा अगदी कोमट पाणी तुम्ही घेऊ शकता. घरातील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या वस्तू या दिवशी आवर्जून टाकायच्याच आहे. तर आपण थोडंसं मीठ घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकल्याने आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होत असते. तसेच आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्याने त्वचेच्या समस्या कमी होतात. मिठामुळे त्वचेची घाण साफ होते, खाज सुटणे आणि त्वचेशी संबंधित जसे की चेहऱ्याशी संबंधित ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यास मदत होत असते. कोमट मिठाच्या पाण्यात आंघोळ केल्याने स्नायू आणि सांध्यांच्या वेदना व सूज कमी होण्यास मदत होते. सततचा थकवा आणि मानसिक त्रासातून आराम मिळवण्यासाठी मिठाच्या पाण्याने आंघोळ ही फायदेशीर ठरू शकते. या प्रथेमुळे शरीरातील आभा शुद्ध होऊन नकारात्मक ऊर्जा आणि अशुद्धता दूर होते असे मानले जाते. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यावर त्वचा अधिक ताजीतवानी आणि चमकदार वाटते. काही स्तोत्रांनुसार आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकल्याने डोक्यातील कोंडा कमी होतो आणि केस अधिक मजबूत व चमकदार देखील होतात. आता आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ आपण जेव्हा बाहेर कुठे फिरायला जातो, कुठेतरी प्रवास करून येतो, आपल्या हातपायांमध्ये वेदना होत असतात, तेव्हा देखील आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकत असतो. तर आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकणे हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे आणि आपल्या मध्ये असणारी नकारात्मकता देखील दूर करत असते. त्यानंतर ती दुसरी वस्तू आहे टाकायची, तर ती म्हणजे गंगाजल. गंगाजल हे आपली शुद्धी करण्याचं काम करत असतं. त्यामुळे 2 थेंब गंगाजल आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता गंगाजल नसेलच तर अशा वेळेस आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं, गंगा नदीचं स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आंघोळ करावी. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, कारण की पितृपक्ष चालू आहे. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना, पितरांना समर्पित आहे. यानंतर आपण चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आणि हळदीमुळे माता लक्ष्मी देखील आपल्याकडे आकर्षित होत असते. तर या वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायच्याच आहे. अगदी जेवढ्या वस्तू उपलब्ध होतील तर तेवढ्या वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच टाकू शकता. आता मीठ, हळद हे तर आपल्या घरामध्ये आहेच, त्यामुळे मीठ आणि हळद टाकायला विसरायचं नाही. त्याचसोबत आंघोळ करत असताना आपण किंवा या वस्तू टाकत असताना आपण एका मंत्राचा जप देखील करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे की गंगेच्या यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. मी परत एकदा मंत्र सांगते. गंगेच्या यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. या मंत्राचा आपण जप करायचा आहे आणि आंघोळ करायची आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत. तसेच विशेषतः ज्या पण गर्भवती महिला आहेत त्यांनी देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे. आंघोळ झाल्यानंतर शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. जे काही स्वच्छ धुतलेले कपडे आहे तर तेच परिधान करायचे आहे. त्यावरती देखील आपण थोडंसं गंगाजल हे नक्की शिंपडू शकता. आता यानंतर आपल्याला घरामध्ये देखील काही कामे करायची आहे. घरामध्ये जे काही शिळं अन्न असेल तर ते शिळं अन्न चुकूनही आपण खायचं नाही. अगदी शिळं दूध असलं तर ते पण आपण घ्यायचं नाही. जे काही अन्न पदार्थ आहे तर ते आपण नवीनच बनवायचे आहे आणि तेच ग्रहण करायचे आहे.
आता या दिवशी आपल्याला फरची देखील पुसायची आहे। आता फरची पुसत असताना काही वस्तू पाण्यामध्ये टाकायची आहे। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल तर ती दूर होण्याचं काम होईल। तर आपण पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये आपण गोमूत्र टाकायचं आहे। आता गोमूत्र हे नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असतं। त्याचसोबत आपण चिमूटभर हळद टाकायची आहे, लिंबू थोडंसं पिळायचं आहे, तसेच पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी देखील नकारात्मकता दूर करण्याचं काम करत असते। त्यामुळे पिवळी मोहरी आवर्जून टाकावी आणि त्या पाण्यामध्ये सैंधव मीठ देखील टाकायचं आहे। मिठामुळे देखील नकारात्मकता ही दूर होत असते आणि याच पाण्याने आपल्याला फरची पुसायची आहे। बेडरूम, हॉल, किचन यामध्ये देखील आपण याच पाण्याने फरची पुसायची आहे। तसेच घराच्या बाहेरचा जो परिसर आहे तर तिथे देखील आपण फरची पुसावी। तिथे आपण पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि थोडंसं गोमूत्र टाकावं आणि या पाण्याने फरची पुसावी किंवा अगदी तुम्ही गोमूत्र बाहेर शिंपडलं तरी पण चालेल। तसेच उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे। उंबरठ्याचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो व नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरापासून दूर होत असते। तर हळद घ्यायची आहे, हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे, एक भीमसेनी कापराची वडी करून टाकायची आहे, तसेच थोडीशी दालचिनी पावडर टाकायची आहे। दालचिनी पावडर नसेल तर दालचिनीचा तुकडा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे, याची पावडर करायची आहे आणि याचं लेपन आपण उंबरठ्यावरती करायचं आहे। यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते। तसेच उंबरठ्यावरती अष्टलक्ष्मी काढायला विसरायचं नाही। कुंकवाने आपण 8 रेषा ओढायच्या आहे आणि अष्टलक्ष्मीची जी 8 नावे आहे तर ती 8 नावे देखील आपण घ्यायची आहे। यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो। तसेच आपल्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे। आता आपल्याला घरामध्ये कापुरासोबत देखील काही वस्तू जाळायच्या आहे। यामुळे देखील घरामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल। माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होईल। तर आपण कापूर जाळण्याचं भांड घ्यायचं आहे किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल। यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे। आता त्यावरती जो काही गौरीचा शेणाचा तुकडा असतो तर तो आपल्याला घ्यायचा आहे, ज्याला कावडंग असेही म्हणतात। आता तो जर नसेल तर त्या व्यतिरिक्त ज्या काही वस्तू आहे तर त्या वस्तू तुम्ही घेतल्या तरी पण चालेल। आपल्याला 2 लवंग घ्यायचे आहे। लवंग हे साबूत असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे 2 लवंग त्यामध्ये टाकायचे आहे। तसेच थोडीशी पिवळी मोहरी देखील टाकायची आहे। 2 काळे मिरीचे दाणे टाकायचे आहे। दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे। यासोबत आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील त्यामध्ये टाकायचे आहे आणि 2 ते 3 भीमसेनी कापराच्या वड्या त्यामध्ये टाकाव्या। त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं थोडंसं तूप टाकायचं आहे आणि याचा जाळ आपल्या घरामध्ये करायचा आहे। आता हा जाळ कधी करायचा आहे तर तुम्ही अगदी सकाळी झोपातून उठल्यावरती जेव्हा देवपूजा करता तेव्हा देखील तुम्ही हे सर्व करू शकता। आता कोण व्यक्ती हा उपाय करू शकते, घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल। फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर यावेळेस आपल्याला हा उपाय करता येणार नाही। फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे। आता याचा जाळ करायचा आहे आणि हा धूर सर्व घरामध्ये पसरवायचा आहे। बेडरूम मध्ये, हॉल मध्ये, किचन मध्ये सर्व ठिकाणी हा धूर पसरवा आणि जेव्हा हे कापूर जाळण्याचं भांड आपल्या हातामध्ये असतं तेव्हा आपण ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। यामुळे आपल्यावरती जी काही विघ्न येत असतात तर ती विघ्न, संकटे, अडचणी, अडथळे हे दूर होत असतात। आता हा दूर सर्व घरामध्ये पसरवायचा आहे आणि हा उपाय करत असताना आपला बेडरूमचा दरवाजा असेल, मुख्य दरवाजा असेल, खिडक्या असतील तर त्या उघड्या ठेवायच्या आहे। यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती घराबाहेर जाते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत असतो। आता हे जे काही वस्तू आहे, अगदी तांदूळ असतील किंवा जे काही आपण कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये वस्तू टाकल्या होत्या तर त्या अर्ध्या राहिल्या तर त्या तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहे। आता यानंतर जेव्हा आपण चंद्रग्रहण असतं तेव्हा आपण तुळशीची पाने देखील इतरत्र टाकली होती तर ती तुळशीची पाने तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे आणि शक्यतो तरी तुम्ही सर्व गोष्टींवरती गंगाजल किंवा हळदीचं पाणी हे शिंपडायचंच आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।